नमस्कार, कप्पीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी इथे आवळे घेतले। सध्या आवळ्याचं सीझन आहे, त्याच्यामुळे आवळे घेतलेत। तुम्हाला वाटेल आवळे घेतलेत म्हणजे मोरावळा करणार। मी मोरावळा नाही करणार आहे, मी खारातले आवळे करणार आहे। त्याच्यासाठी मी ते अर्धा ते पाऊण लिटर पाणी घेतले। त्या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची। ती उकळी आल्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 चमचे मीठ घालायचे। चांगलं खारट पाणी करून घ्यायचं आपल्याला आणि त्या पाण्याला सुद्धा खूप छान उकळी येऊ द्यायची। आणि ती उकळी आल्यानंतर आपण काय करायचं, गॅस बंद करून ते पाणी रूम टेम्परेचरला येईपर्यंत आपण थंड करून घ्यायचंय। हे पहा, इथे पाणी छान थंड झालेलं आहे, रूम टेम्परेचरला आलेलं आहे। आणि आता आपण काय करायचं, आणि मी इथे टेस्ट करून सुद्धा बघते किती खारट झालंय ते। एकदम छान खारट झालेलं आहे ते पाणी। आणि आता मी इथे एक बरणी घेते, त्या बरणीमध्ये राहतील एवढे मी आवळे घेणार आहे। आणि आता ते आवळे घातल्यानंतर त्यामध्ये जे मी उकळून घेतलं होतं ते पाणी त्यामध्ये ओतून घेते। उकळून रूम टेम्परेचरला केलेलं पाणी आहे हे। आणि हे पाणी घालताना एवढं लक्षात घ्यायचंय, आपल्याला एकही आवळा थोडासाही बाहेर राहिला नाही पाहिजे, पूर्ण आवळे त्यामध्ये बुडलेले पाहिजेत। आता इथे एक आवळा अर्धा बाहेर होता, त्याच्यामुळे आता तो आवळा सेट करते मी। हे पहा, अशा प्रकारे पूर्ण पाण्यामध्ये बुडलेले पाहिजेत आवळे। आणि आता ह्या आवळ्यांचा रंग बघा कसा आहे ते, आणि आवळे पाण्यामध्ये मुरल्यानंतर त्याचा रंग वेगळा कसा होतो ते बघूया आपण। आणि आता हे झाकण घालून आपण 5 ते 6 दिवस ठेवून द्यायचे। 5 ते 6 दिवसानंतर आपण बरणी उघडून बघूया। हे बघा, आपण बरणीमध्ये जेव्हा आवळे घातले त्यावेळेला त्याचा रंग हिरवा होता, आता त्याचा रंग फेंट झालेला आहे, म्हणजे त्या आवळ्यांनी पूर्ण खारट पाणी शोषून घेतलेले आहे। आणि आता मी त्या बरणीतून आवळा काढून तुम्हाला दाखवते कसा झालाय तो आवळा। हे पहा, या आवळ्याचा रंग कसा बघा फेंट झालेला आहे, म्हणजे या आवळ्यामध्ये खूप छान पाणी मुरलेलं आहे। आणि आता मी त्या आवळ्याच्या पाकळ्या काढून दाखवते तुम्हाला। त्या आवळ्याला ज्या चिरा असतात त्या चिरांवर आपण पूर्ण रेघ मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर त्याच्या पाकळ्या काढून घ्यायच्या। अशा प्रकारे पाकळ्या काढून घेतल्या। हे पहा, चिरतीये सुद्धा मी, किती सुंदर सहज चिरला गेलाय आवळा, अजिबात त्याला जोर लावायला नाही लागले। अशा प्रकारे मी अजून एक आवळ्याचे पाकळ्या काढून दाखवते। आणि अशा प्रकारे आपण रोज एक आवळा जरी हा खाल्ला तरी काही हरकत नाही, आणि लहान मुलांना जरी दिला तरी तो पौष्टिकच आहे आवळा। चला तर मग, ही खारातल्या आवळ्याची रेसिपी आवडली की नाही? रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।